विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये ट्रेडिंग अकाउंटचा नमुना पाहिलेला होता. आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या लेक्चर नंबर 3 मध्ये स्पेसिमन ऑब्लिक फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा खाते फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 31 मार्च रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देखील दोन बाजू असतात, एक डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू. ट्रेडिंग अकाउंटला डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम दाखवले जातात, म्हणजेच प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न ट्रेडिंग अकाउंटला दाखवले जाते. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अप्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष उत्पन्न दाखवले जाते. ज्या खर्चाचा संबंध, ज्या उत्पन्नाचा संबंध उत्पादनाशी नाही, अशा प्रकारचे खर्च आणि उत्पन्न प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवले जातात. सुरुवातीला आपण डेबिट बाजू पाहणार आहोत. डेबिट बाजूला पहिला आयटम आहे टू ग्रॉस लॉस BD ट्रान्सफर्ड फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट, म्हणजे ढोबळ तोटा पुढे आणला. तर हा ढोबळ तोटा कुठून आणला? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय ग्रॉस लॉस CD असं लिहिलं होतं. तो ग्रॉस लॉस आपण इकडं काय केला, ब्रॉड डाऊन करून घेतला, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटकडून ट्रान्सफर केला. त्यानंतर दुसरा आयटम आहे टू सॅलरीज ऑब्लिक सॅलरी अँड वेजेस, वेतन किंवा त्याला आपल्याला पगार आहे असं म्हणता येईल, ऑब्लिक वेतन आणि मजुरी. त्याचा जो फिगर आहे तो इनर कॉलममध्ये आतील बाजूच्या राखाण्यामध्ये लिहिलेला आहे, कारण त्यामध्ये बदल होतो काही कारणामुळे. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी, वरील वेतनामध्ये देणे असलेले वेतन आधी केले जाते. चालू वर्षामध्ये जर काही महिन्याचा पगार देणे बाकी असेल तर अशा वेळी तो पगार त्यामध्ये ॲड केला जातो. त्यानंतर लेस ॲडव्हान्स सॅलरी, जर काही पगार ॲडव्हान्स दिलेला असेल, म्हणजे पुढील वर्षाचे वेतन या वर्षामध्ये दिलेले असेल, तर अशा वेळी ते एकूण वेतनामधून पगारातून वजा केले जाते आणि निव्वळ आकडा जो आहे तो बाहेर लिहिला जातो. त्यानंतर पुढचा आयटम आहे टू रेंट. रेंट म्हणजे भाडे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला खर्च म्हणून दाखवले जाते, ते इनर कॉलममध्ये लिहिलेलं आहे. ॲड आउटस्टँडिंग रेंट, त्यामध्ये आउटस्टँडिंग रेंट ॲड केले जाईल. या ठिकाणी थोडी चूक झालेली आहे, आउटस्टँडिंग सॅलरीच्या ऐवजी आउटस्टँडिंग रेंट असे वाचावे. आउटस्टँडिंग रेंट त्यामध्ये ॲड केले जाईल आणि खाली बेरीज घेतली जाईल. त्यानंतर लेस ॲडव्हान्स रेंट, इथं ॲडव्हान्स सॅलरीच्या ऐवजी ॲडव्हान्स रेंट असे वाचावे. ॲडव्हान्स रेंट म्हणजे आगाऊ दिलेले भाडे असेल तर ते वजा केले जाईल आणि आउटस्टँडिंग रेंट असेल तर त्यामध्ये ॲड केले जाईल. म्हणजे सुरुवातीला भाडे घ्यायचे, नंतर त्यामध्ये देणे असलेले भाडे अधिक करायचे आणि आगाऊ दिलेले भाडे त्यातून वजा करायचे आणि जो निव्वळ आकडा आहे तो बाहेरील रकमेमध्ये घ्यायचा. त्यानंतर पुढचा आयटम आहे टू रेट्स अँड टॅक्सेस, भाडे आणि कर. त्याचाही आकडा इनर कॉलममध्ये आतील बाजूच्या रकान्यामध्ये लिहा. लेस प्रीपेड टॅक्सेस, जर कर आगाऊ दिलेले असतील तर अशा वेळी ते कर वजा करायचे, कारण आगाऊ दिलेले खर्च हे कर हे यावर्षी असत नाहीत, पुढच्या वर्षीचे असतात. त्यामुळे तो खर्च या वर्षाचा होऊ शकत नाही, त्यामुळे ते वजा करून निव्वळ आकडा बाहेरील बाजू घेणे.
त्यानंतर पुढचा आयटम आहे टू इन्शुरन्स, विमा. जर विमा कंपनीकडे विम्याचा हप्ता दिला असेल तर तो व्यवसायाचा खर्च आहे, तो इनर कॉलममध्ये घ्या, आतील बाजूच्या राखाण्यामध्ये लिहा. लेस प्रिपेड इन्शुरन्स, जर काही विमा आगाऊ दिलेला असेल तर अशा वेळी तो विमा वजा करा आणि शिल्लक आकडा बाहेरील रकमेमध्ये लिहा. टू इलेक्ट्रिसिटी अँड लाईटिंग, विद्युत खर्च किंवा वीज बिल हा किरकोळ खर्च आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला लिहा. टू टेलिफोन ऑब्लिक मोबाईल एक्सपेन्सेस, दूरध्वनीचा खर्च म्हणजे लँडलाईनचं जे बिल आहे ते इथे लिहा, किंवा मोबाईल एक्सपेन्सेस, मोबाईलचाच खर्च जो आहे तोही या ठिकाणी लिहा, कारण मोबाईलचा खर्च किरकोळ खर्च आहे. त्यानंतर टू पोस्टेज, पोस्टाचा खर्च. पोस्टाचा खर्च जो आहे, पोस्टेजचा खर्च, पोस्टाच्या तिकिटाचा खर्च, पोस्टाच्या पाकिटाचा खर्च, तो इनर बाजूमध्ये लिहा. लेस पोस्टल स्टॅम्प्स इन हँड, खरेदी केलेल्या पोस्टाच्या तिकिटापैकी जर काही तिकिटे शिल्लक राहिले असतील तर अशा वेळी ते वजा करा आणि आकडा बाहेर घ्या. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, छपाई व लेखन सामग्रीचा जो खर्च आहे तो इनरमध्ये लिहा. ॲड आउटस्टँडिंग, जर छपाई व लेखन सामग्रीचा खर्च देणे असेल तर तो अधिक करा, त्याची बेरीज खाली घ्या. ले स्टॉक ऑफ स्टेशनरी, शिल्लक स्टेशनरी काही राहिलेली असेल तर अशा वेळी तो खर्च होऊ शकत नाही, त्यामुळे ते वजा करा आणि जो आकडा आहे तो बाहेर बाजूला द्या. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स ऑफ सेल्समन, मालाची विक्री करण्यासाठी जर काही विक्रेते नेमलेले असतील, सेल्समन नेमलेले असतील तर अशा वेळी त्याचा जो प्रवास खर्च आहे तो किरकोळ खर्च आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला आले. टू कन्व्हेन्स, वाहन खर्च किरकोळ खर्च आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. टू लोडिंग चार्जेस, गाडीमध्ये माल भरण्याचा खर्च, मालाची विक्री करण्यासाठी माल बाजारपेठेत पाठवला जात असेल तर अशा वेळी माल भरण्याचा जो खर्च आहे गाडीमध्ये तो खर्च लोडिंग चार्जेस. टू ऑडिट फीस, हिशोब तपासणी फी, वर्षभरामध्ये भागीदारी संस्थेचे हिशोब लिहिलेले आहेत ते हिशोब तपासणीच्याकडून तपासून घ्यावे लागतात. ते हिशोब तपासणीला जी फीस दिलेली आहे ती फीस म्हणजे ऑडिट फीस. टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, करमणुकीचा खर्च, करमणुकीसाठी काही साधनं व्यवसायामध्ये उपलब्ध करून दिली असतील तर त्याचा काय खर्च येत असेल तर तो इथे लिहा. टू रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑब्लिक रिपेअर्स अँड रिन्युअल, दुरुस्ती आणि भरणपोषण किंवा दुरुस्ती आणि नूतनीकरण चा जो खर्च आहे तो किरकोळ खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहा. टू इंटरेस्ट ऑन बँक लोन, बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज किरकोळ खर्च आहे, ते इनर कॉलममध्ये लिहा, आतील बाजूच्या रकान्यामध्ये लिहा. त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट, बँकेच्या देणे असलेल्या व्याजामध्ये, बँकेच्या व्याजामध्ये देणे असलेले व्याज अधिक करा आणि एकूण व्याज बाहेरील रकमेमध्ये लिहा. टू सन्ड्री एक्सपेन्सेस, किरकोळ खर्च. टू मिसलेनियस एक्सपेन्सेस, याचाही अर्थ किरकोळ खर्च. त्यानंतर टू जनरल एक्सपेन्सेस, सामान्य खर्च, हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. टू ट्रेड एक्सपेन्सेस, व्यापारी खर्च, हा देखील किरकोळ खर्च आहे. टू कमिशन अलाउड, दिलेले कमिशन हे आपलं नुकसान आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा. टू डिस्काउंट अलाउड, दिलेली सूट, रोख सूट. डिस्काउंटचे दोन प्रकार आहेत, एक ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंटची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात होत नाही,
परंतु कॅश डिस्काउंट रोख सूट जर दिलेली असेल ग्राहकाला तर ते नुकसान आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. टू अलाउन्सेस भत्ते, वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते दिले जात असतील कर्मचाऱ्यांना तर ते आपलं नुकसान आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. टू ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीचा खर्च, व्यवसायाच्या विस्तारासाठी व्यवसायाच्या वाढीसाठी जाहिरात केली जात असेल तर अशावेळी त्या जाहिरातीचा खर्च हा किरकोळ खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला लिहा आतील बाजूच्या रकान्यामध्ये. लेस ॲडव्हान्स ॲडव्हर्टाइजमेंट, जर आगाऊ जाहिरात दिलेली असेल, जर जाहिरातीचा खर्च आगाऊ केला असेल तर तो जाहिरातीचा खर्च त्यातून वजा करावा. त्यानंतर टू कॅरेज ऑन सेल्स ऑब्लिक कॅरेज आउटवर्ड, विक्री संदर्भातील जे गाडे भाडे आहे ते गाडे भाडे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. टू सेल चार्जेस, विक्री खर्च. टू एक्सपोर्ट ड्युटी, निर्यात कर, जर माल विक्रीसाठी परदेशी पाठवलं जात असेल तर अशावेळी त्याचे विक्री कर जो आहे किंवा निर्यात कर जो आहे निर्यात कर, तर तो निर्यात कर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला लिहा. टू लीगल चार्जेस, लॉ एक्सपेन्सेस, कायदेशीर खर्च, काही न्यायालयामध्ये काही तंटे वाद सुरू असतील तर अशावेळी न्यायालयामध्ये वकिलाचे फीस इतर येणारा जो खर्च आहे तो त्याला म्हणायचं लीगल चार्ज किंवा लॉ एक्सपेन्सेस. टू बँक चार्जेस, बँक खर्च, बँकेशी व्यवहार करत असताना काही खर्च बँक काही चार्जेस लावते. उदाहरणार्थ मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगला किंवा ATM शुल्क काही बँक लावता येईल तर बँक चार्जेस जे आहे ते खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यावे. टू प्रोफेशनल चार्जेस, व्यावसायिक खर्च. टू सॉलिसिटर फीस, कायदेशीर सल्लागाराची फीस, एखादा कायदेशीर सल्लागार व्यवसायासाठी नियुक्त केला असेल तर त्याची जी फीस आहे ते देखील खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावे. सेकंडरी पॅकिंग चार्जेस, दुय्यम स्वरूपाचा बांधणी खर्च इथे लिहा. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस, कार्यालयीन खर्च, कार्यालयासाठी काही किरकोळ खर्च येत असेल तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. टू न्यूजपेपर, वर्तमानपत्राचा जे खर्च आहे बिल आहे ते या ठिकाणी लिहा. टू डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, माल वाहतुकीच्या वाहनाचा काही खर्च आला असेल तर तो इथे लिहा. टू रॉयल्टी ऑन सेल्स, विक्रीच्या संदर्भात काही अधिकार शुल्क दिले जात असेल तर ते इथे लिहा. अनप्रोडक्टिव्ह वेजेस एक्सपेन्सेस, बिगर उत्पादकीय मजुरी किंवा खर्च हा अप्रत्यक्ष खर्च आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. टू प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रिब्युशन, भविष्य निर्वाह निधीला दिलेले योगदान. कर्मचाऱ्याच्या भविष्य निधीमध्ये जर व्यवसायाकडून काही पैसे भरले जात असतील दिले जात असतील तर अशा वेळी तो व्यवसायाचा खर्च आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला घ्यावा. त्यानंतर टू RDD अकाउंट, RDD म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेप्ट अकाउंट, बुडीत आणि संशयित निधी खाते. त्यामध्ये बॅड डेब्ट्स ओल्ड, बुडीत रक्कम जुनी, म्हणजेच गिव्हन इन ट्रायल बॅलन्स, जी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली असते त्याला बॅड डेब्ट्स ओल्ड किंवा बुडीत रक्कम जुनी असे म्हणतात. त्यानंतर ॲड बॅड डेब्ट न्यू, बुडीत रक्कम नवीन त्यामध्ये अधिक करा. आता हे बॅड डेब्ट्स कुठे दिलेले असते, गिव्हन इन ॲडजस्टमेंट, ही बॅड डेब्ट ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली असते, त्यामुळे ती ॲड करा. जुन्या बुडीत रक्कममध्ये नवीन बुडीत रक्कम अधिक करा.
त्यानंतर ॲड RDD न्यू, बुडीत आणि संशयित निधी नवीन जो ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे घेऊन इन ॲडजस्टमेंट तो ॲड करा. बॅड डेव्स ओल्ड, ॲड बॅड डेव न्यू आणि ॲड RDD न्यू यांची बेरीज करा, खाली घ्या. त्यामधून लेस RDD ओल्ड, बुडीत आणि संशयित निधी जुना जो गिव्हन इन ट्रायबलमध्ये दिलेला आहे तो वजा करा आणि निव्वळ रक्कम बाहेरील बाजूस घ्यावी. त्यानंतर टू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेप्टर, ग्राहकांना जी सूट दिलेली आहे त्यासाठी तयार केलेला निधी. ऋणको कसर निधी हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यावा. टू लॉस बाय फायर, आगीमुळे झालेले नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवावे. टू लॉस बाय ॲक्सिडेंट, अपघातामुळे झालेले नुकसान हे देखील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवले जाईल. टू लॉस बाय थिफ्ट, चोरीमुळे झालेले नुकसान हे देखील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवले जाईल. टू लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट, स्थिर संपत्तीच्या विक्रीवर झालेला तोटा हा देखील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला खर्च नुकसान म्हणून दाखवलं जाईल. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर दिलेले व्याज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवले जाईल. टू सॅलरी टू पार्टनर, भागीदारी संस्थेमधील भागीदाराला दिलेले वेतन पगार हा देखील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवलं जाईल. टू कमिशन टू पार्टनर, भागीदाराला दिलेले कमिशन हे देखील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवलं जाईल. टू इंटरेस्ट ऑन लोन टू पार्टनर, भागीदाराकडून जर कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जावर दिलेले व्याज हे नुकसान असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवलं जाईल. टू डिप्रिसिएशन ऑन असेट, स्थिर संपत्तीवर आकारलेली झीज, उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर इत्यादी विविध प्रकारच्या स्थिर संपत्ती व्यवसायामध्ये वापरले जातात त्याच्यावर आकारलेली झीज हे नुकसान असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवा. त्यानंतर टू नेट प्रॉफिट, निव्वळ नफा, क्रेडिट बाजू जादा येत असेल डेबिट बाजू कमी येत असेल तर येणारा फरक हा नेट प्रॉफिट समजला जातो आणि तो नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. इथं जो नेट प्रॉफिट आलेला आहे, निव्वळ नफा आलेला आहे, तो भागीदारामध्ये त्यांच्या नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात वाटप केला जातो आणि त्यांच्या चालू खात्याला अथवा भांडवल खात्याकडे पाठवला जातो. आणि अशा रीतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू आपण पाहिलेली. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू पाहणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला उत्पन्न, व्यवसायाला मिळालेले अप्रत्यक्ष उत्पन्न इनडायरेक्ट इन्कम दाखवले जातील. पहिला आयटम आहे ग्रॉस प्रॉफिट BD, ढोबळ नफा पुढे आणला. हा यापूर्वी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवलेला होता, तो आपण काय केला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला ब्रॉड डाऊन करून घेतला, ट्रान्सफर्ड फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर पुढचा आयटम आहे बाय कमिशन रिसिव्ड, मिळालेले कमिशन, भागीदारी संस्थेला जर कमिशन मिळत असेल तर तो भागीदारीचा फायदा आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला दाखवलेला आहे. त्यानंतर बाय डिस्काउंट रिसिव्ड, मिळालेले सूट, मालाची खरेदी करत असताना जर काही सूट कॅश डिस्काउंट मिळाला असेल व्यवसायाला तर तो क्रेडिट बाजूला लिहा. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, व्यवसायाला गुंतवणुकीवर व्याज मिळालेले असेल किंवा मुदत ठेवीवर व्याज मिळालेले असेल तर तो व्यवसायाचा फायदा आहे, भागीदारीचा फायदा आहे, त्यामुळे क्रेडिट बाजू दाखवा. त्यानंतर बाय डिव्हिडंड रिसिव्ड, मिळालेला लाभांश, भागीदारी संस्थेने जर भागामध्ये गुंतवणूक केली असेल तर अशा वेळी भागीदारी संस्थेला कंपन्याकडून लाभांश मिळेल, हे भागीदारीचे उत्पन्न आहे, त्यामुळे क्रेडिट बाजूला दाखवा. बाय रेंट रिसिव्ड, भागीदारी संस्थेला मिळालेले भाडे उत्पन्न आहे, क्रेडिट बाजू दाखवा. बाय सन्ड्री ऑब्लिक मिसलेनियस रिसिप्ट, भागीदारी संस्थेला काही किरकोळ रक्कम प्राप्त झाली असेल
किरकोळ उत्पन्न मिळाले असेल तर ते देखील प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला दाखवावे. बाय बॅड डेट्स रिकवर्ड, बुडीत रकमेची वसुली. पूर्वी रक्कम बुडीत झालेली होती, त्या रकमेची नंतर वसुली झाली, ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दाखवा. बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट, स्थिर संपत्तीच्या विक्रीवर झालेला नफा इथे दाखवा. उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंग विकली, फर्निचर विकलं, प्लांट अँड मशिनरी विकली, त्यावर फायदा झाला तर तो फायदा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला दाखवा. बाय रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर, धनको कसर निधी म्हणजेच ज्यांच्याकडून आपण माल खरेदी करतो त्यांच्याकडून वर्षभरामध्ये जी मिळालेली सूट आहे त्याकरिता तयार केलेला निधी हा व्यवसायाचा फायदा आहे, त्यामुळे क्रेडिट बाजू दाखवा. त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, भागीदाराने उचल केलेल्या रकमेवर मिळालेले व्याज हा व्यवसायाचा फायदा आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला दाखवा. आणि शेवटी बाय नेट लॉस, निव्वळ तोटा, शुद्ध तोटा, शुद्ध हानी. जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू जादा येत असेल आणि क्रेडिट बाजूला फरक येत असेल तर अशा वेळी तो नेट लॉस समजला जातो. हा नेट लॉस जुन्या भागीदारामध्ये त्यांच्या नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात वाटप केला जातो आणि नंतर तो भागीदाराच्या कॅपिटल अकाउंट म्हणजे भांडवल खात्याकडे किंवा करंट अकाउंट चालू खात्याकडे पाठवला जातो. तर अशा प्रकारे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नमुना या ठिकाणी पाहिलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला सर्व किरकोळ खर्च, अप्रत्यक्ष खर्च दाखवले जातात आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला सर्व किरकोळ उत्पन्न किंवा अप्रत्यक्ष उत्पन्न दाखवले जाते. डेबिट बाजूला येणारा फरक हा नेट प्रॉफिट असतो आणि क्रेडिट बाजूला येणारा फरक हा नेट लॉस असतो. अशा प्रकारे आज आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलेला आहे.